नमस्कार मंडळी, मधुशाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत. दिवाळी फराळातला दुसरा पदार्थ आज आपण इथं बनवतोय ते म्हणजे पाकातले रव्याचे लाडू. हे लाडू अगदी मऊसूत होतात आणि अगदी कमी वेळेतसुद्धा तयार होतात. अगदी नवशिकेसुद्धा सहज हे लाडू बनवू शकतील. आता इथे मी घेतला 1 किलो एकदम बारीक रवा, पाऊण किलो साखर घेतली आणि साधारणतः 2 वाटी तूप घेतले. तूप जर वजनी प्रमाणात बघितलं तर 300 ते 350 ग्रॅम तूप आहे. हे झालं वजनी प्रमाण आणि वाटीचं प्रमाणसुद्धा की जे कुकरचे डबे असतात त्याच्या डब्याने इथं मोजून मी घेतलेलं आहे. आता सुरुवातीला आपण जो रवा आहे तो छान असा भाजून घेऊयात. तर एका कढईमध्ये थोडं थोडं तूप घालून रवा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे. त्यातलं मी 4 चमचे तूप घातलेलं आहे. तूप छान असं कडकडीत गरम झालं की मग याच्यामध्ये निम्मा रवा घालायचा आहे, म्हणजे अर्धा किलो रवा घालायचा आहे. तर तुमच्याकडे मोठा फॅन असेल तर सगळा रवा तुम्ही एकदमसुद्धा भाजू शकता. तूप गरम झाल्यानंतर रवा घालायचा, म्हणजे रवा गरम तुपामध्ये छान असा फुलला जातो आणि लाडूसुद्धा अतिशय सॉफ्ट असे वळले जातात. जर तुम्ही थंड तुपामध्ये जर रवा घातला तर रवा थोडासा कडक व्हायला बघतो आणि तो लाडवामध्ये कचकचसुद्धा लागतो. आता रवा अर्धा किलो करून 2 बॅचमध्ये मी भाजून घेते. आता रवा भाजताना याला सतत कंटिन्यू ढवळत राहायचं, म्हणजे रवा अगदी एकसारखा भाजला जातो आणि अगदी बारीक किंवा मध्यम गॅसवरती रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मोठी करून अजिबात रव्याला पटकन लालसर कलर येऊ द्यायचा नाही. त्यामुळे रवा कचकच होतो आणि लाडूसुद्धा कचकच लागतात. रवा व्यवस्थित पाकामध्ये मुरला जात नाही. तर तूप घालताना रव्यामध्ये एकदम घालायचं नाही, थोडं थोडं करून घालायचं, म्हणजे रवासुद्धा छान भाजला जातो आणि तूपसुद्धा रव्यामध्ये छान असं मुरलं जातं आणि रवा अगदी मऊसूत तयार होतो. आता अर्धा किलो रवा भाजण्यासाठी मला साधारणतः 8 ते 9 मिनिट लागलेले आहेत. आणि रवा भाजला की नाही हे जर तुम्हाला कळत नसेल तर ही ट्रिक तुम्ही इथं नक्की वापरा. तर बघा, थोडासा विदाऊट भाजलेला रवा घ्यायचा आणि थोडासा भाजलेला रवा घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला लगेच फरक दिसून येईल की जास्त जर लाडू लाल वाटत आहेत म्हणून जर तुम्ही लालसर रवा नाही भाजला तर रवा पांढरट ठेवला तर लाडू कचकच लागतील. तर आता भाजलेला रवा एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये तुम्ही काढून घ्या. 8 ते 9 मिनटामध्ये छान असा एकदम बारीक गॅसवरती रवा अगदी मऊसूत भाजून तयार होतो. जर तुम्हाला तूप आवडत नसेल किंवा तुमच्याकडे तूप नसेल तर तुपाऐवजी तेवढ्याच प्रमाणामध्ये तुम्ही डालडा वापरू शकता किंवा निम्मा डालडा निम्मं तेलसुद्धा चालेल किंवा डालडा आणि तूप मिक्स वापरलं तरीसुद्धा चालेल. पण जर डालडा आणि तूप मिक्स वापरलं तर त्याची चव थोडीशी बदलू शकते, त्यामुळे कोणतं तरी एकच वापरा. आता सगळा रवा इथं भाजून झाला आहे. हा रवा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. रवा थंड होतोय तोपर्यंत आपण पाक करून घेऊयात. आता पाक करण्यासाठी पाऊण किलो साखर घेतली, म्हणजे कुकरचा एक सपाट डबा मी इथं साखर घेतली आणि त्याच भांड्याने मोजून अर्धं पाणी घ्यायचं आपल्याला. जो कुकरचा पाऊण डबा पाणी घेतलं होतं अर्ध्याला थोडंसं कमी इतकं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे. तर तुम्हाला तसं अंदाज कळत नसेल तर साखर बुडेपर्यंत याच्यामध्ये अंदाजे पाणी ओतायचं. 1 ते 1.5 ग्लास पाणी लागेल. साखर भिजली की पाणी ओतायचं बंद करायचं आणि आता रव्याचा पाक छान असा आपल्याला इथं करून घ्यायचा आहे. आता पाक बनवताना थोड्या गोष्टी इथं लक्षात घ्यायच्यात, त्या काही मी टिप्ससुद्धा तुम्हाला इथं सांगते. पाक करत असताना त्याला सतत ढवळत राहायचं आणि हा पाऊण किलो साखरेचा पाक बनवण्यासाठी साधारणतः मला 10 मिनिट एवढा वेळ लागला होता. तर हे बघा, इथं मी सांगते तुम्हाला की जेव्हापासून आपण साखर पाण्यामध्ये घालतोय तेव्हापासून संपूर्ण पाक तयार होईपर्यंत 10 ते 11 मिनिटाचा वेळ लागतो. आता साखर विरघळलेली आणि पाकाला छान अशी उकळी आली. आता याच्यामध्ये एक अर्ध्या लिंबाचा रस टाकून घ्यायचा. याच्यामुळे काय होतं, जी साखरेतली काही घाण आहे ती वरती येते आणि तुमचे लाडूसुद्धा पांढरे शुभ्र व्हायला मदत होते. रव्याचे लाडू जर पांढरे शुभ्र झाले तरच दिसायलासुद्धा छान दिसतात. जर साखर काळपट असेल तर हे बघा, अशी लिंबू पिळल्यानंतर सगळी साखरेतली जी घाण आहे ती वरती येते. अशी एका चाळणीच्या मदतीने तुम्ही व्यवस्थित बाजूला काढून घेऊ शकता. जर तुमच्याकडे लिंबू नसेल तर 1-2 चमचे दूध घातलं तरीसुद्धा साखरेतली घाण बाजूला निघते. पण जर रवा लाडूसाठी पाक बनवताय तर लिंबूच घाला, कारण लिंबाने लाडवाला कलरसुद्धा पांढरा शुभ्र येतो. आता पाक छान असा उकळलेला आहे आणि रवा लाडूसाठी आपल्याला एकतारी पाक बनवून घ्यायचा आहे. एकतारी म्हणजे कसं, 2 बोटामध्ये घेऊन त्याची एकतार आली पाहिजे. फार असा कडक जसा आपण कळीच्या लाडवासाठी बनवतो तसा पाक अजिबात बनवायचा नाही आहे. रव्याच्या लाडवासाठी कच्चा पाक बनवला जातो. आता पाक बनवत असताना त्याला सतत ढवळत राहायचं आहे, म्हणजे तुम्हाला अंदाज येतो की पाक कुठंपर्यंत आला आहे. सारखं असं उलटण्यावरती घेऊन वरती उचलून बघायचं की तार तुटते की नाही किंवा पाक चिकट होतोय की नाही, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की पाक किती वेळ शिजवून घ्यायचा. मी तर सांगेनच तुम्हाला 10 मिनटं मध्यम किंवा लो गॅसवरती शिजवला की पाक आपला तयार होतो. 6 ते 7 मिनटामध्ये पाक
जो आहे तो चिकट व्हायला सुरुवात होते आणि थोडासा एकतारीसुद्धा व्हायला जातो. तरी तो उलटण्यावरती टाकल्यानंतर तुम्ही बघू शकताय अगदी हलकीशी तार तुटते, पूर्णपणे तार तुटत नाही आहे. हातावरती घेऊनसुद्धा मी तुम्हाला दाखवते. बघा याची एक तार तयार होते. म्हणजे आपला पाक बऱ्यापैकी 80-90% होत आलेला आहे. आता इथं उलटण्यावरती घेऊनसुद्धा मी तुम्हाला दाखवते. अगदी 1-2 थेंब सहज पडतात, पण शेवटचा थेंब पडताना जेव्हा त्याची तार तयार होते तेव्हा आपला पाक पूर्णपणे तयार झाला आहे असं समजायचं. गऱ्याच्या लाडूसाठी जर पाक थोडासा कच्चा राहिला तर काही बिघडत नाही. लाडूचं प्रमाण अजिबात बिघडत नाही किंवा थोडासा पुढं गेला तरीसुद्धा त्याची अगदी साखर बनत नाही. त्यामुळेच इथे मी तुम्हाला लिंबू घालायला सांगितले. लिंबामुळे पाकाची साखर अजिबात तयार होत नाही. तर आपला पाक इथं तयार झालेला आहे. मी गॅस बंद करते आणि पाक जो आहे तो आपण थंड झालेल्या रव्यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता गरम रवा असताना त्याच्यामध्ये गरम पाक अजिबात ओतायचा नाही, नाहीतर रव्याच्या गुठळ्या होतात आणि त्या गुठळ्या मोडत बसण्यामुळे तुमचे जे लाडू आहेत ते फसतात सुद्धा. त्यामुळे काय करायचं, रवा पूर्णपणे थंड झाल्यानंतर मग पाक ओतायचा किंवा पाक जर थंड असेल तरच त्यात गरम रवा घालायचा. म्हणजे दोन्हीपैकी कुठले तरी एक गोष्ट पूर्णपणे थंड असायला हवी. रवा पूर्णपणे थंड झाला आहे. याच्यामध्ये 1-2 चमचे वेलची पावडर घातली. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि मग आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला गरम साखरेचा पाक ओतून घ्यायचा आहे. आता पाक ओतल्यानंतर त्याला व्यवस्थित जितका पाक केला आहे तितका सगळा पाक तुम्ही याच्यामध्ये ओतून घ्या. कारण 1 किलो रव्यासाठी एवढा पाक लागतोच. अजून रवा यामध्ये भिजलेला नाही आहे त्यामुळे तुम्हाला वाटेल की सारण पातळ झाले, पण असं अजिबात होणार नाही. अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये हे मेजरमेंट आहे. तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच लाडू बनवा. अगदी परफेक्ट लाडू तयार होतील. तुम्हाला जरी वाटले की लाडू फसत आहेत, अजिबात लाडू फसणार नाही. हे बघा मिश्रण पूर्णपणे अगदी पाण्यासारखं झालं आहे आणि हे जे मिश्रण आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला आवडत असली तर याच्यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा तुम्ही वापरू शकता. आणि आता हे मिश्रण असंच गरम असताना झाकून आपल्याला 2 ते 3 तास असंच ठेवून द्यायचं आहे. 2 ते 3 तासामध्ये रवा छान असा अगदी व्यवस्थित मुरला जातो, म्हणजे फुगला जातो आणि लाडूसुद्धा मऊसूत तयार होतात. आता हे मिश्रण छान असं मिक्स करून घेतलं आहे. असंच मी झाकून ठेवून देते. जर तुम्हाला याच्या फूड ऑर्डर्स घ्यायच्या असतील तरीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. जे मी साहित्य घेतलं याच्यामध्ये बरोबर 2 किलो लाडू तयार होतात वजनी प्रमाणात आणि जर नगावर बघितलं ते 50 ते 52 लाडू या आकाराचे सेम तयार होतात. जर तुम्ही थोडेसे मोठे बनवले तर 44 ते 45 लाडू याचे तयार होतात. 2 ते 3 तासानंतर तुम्ही बघू शकता सारण अगदी घट्ट झालं आहे. रव्याने पूर्णपणे पाक शोषून घेतला आहे. आता तुम्हाला हे वाटत असेल की अगदी दगडासारखं घट्ट झालं आहे, मग याचे लाडू कसे मऊ होणार? तर जेव्हा तुम्ही उलटण्याने ते मोकळं कराल तेव्हा तुम्हाला कळेल की सारण किती मऊ झालं आहे. आता सगळं सारण एका वेळी फोडून मोकळं करायचं नाही, नाहीतर सारण पूर्णपणे कोरडं होतं आणि मग त्याचे लाडू वळता येत नाहीत. आता थोडं करून सारण सुट्टं करून घ्यायचं आणि मग त्याचे आपण लाडू वळून घेऊयात. जर तुमचं सारण तुम्हाला वाटलं की पाक थोडासा कमी होतो आहे तर याच्यामध्ये हलकासा गरम पाणी तुम्ही याच्यामध्ये शिंपडू शकता. पण तसं तर होणारच नाही. हे मेजरमेंट प्रमाण बरोबर घेतलं. जर तुमचं चुकीने झालं किंवा सारण जास्त पातळ झालं तर याच्यामध्ये थोडासा कोरडा रवा भाजून घातला तरीसुद्धा चालेल. पण वरून जर थोडंसं गरम पाणी तुम्ही याच्यामध्ये ओतलं तर लाडू थोडेसे काळपट व्हायला बघतात. त्यामुळे शक्यतो ओतू नका. थोडंसं तूप घाला गरम करून, त्यानेसुद्धा बाइंडिंग छान येतं. पण पाकातले लाडू शक्यतो कोरडे होत नाहीत, अगदी मऊसरच तयार होतात. आता याला मी वरून थोडेसे मनुके लावलेले आहेत. ड्रायफ्रूट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जे हवे ते तुम्ही लावू शकता आणि पांढरे शुभ्र अतिशय मऊसूत लाडू आपले तयार होतात. तुम्हाला जर फूड ऑर्डर्स घ्यायच्या असतील तर अर्धा किलो, 1 किलो आणि 2 किलोचं प्रमाण मी परफेक्ट प्रमाणामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. अगदी कपाने मोजूनसुद्धा आणि वजनी प्रमाणातसुद्धा. तर याचे 2 किलो लाडू माझे तयार झालेले. तुम्हाला सांगितलं मी की 44 ते 45 लाडू तयार होतात आणि अगदी मऊसूत. शक्यतो गऱ्याचे लाडू जास्त कोणाला आवडत नाहीत, पण अशा पद्धतीने जर तुम्ही पाकातले रव्याचे लाडू बनवले तर नक्कीच सगळ्यांना आवडतील. दिवाळी फराळालासुद्धा आवडतील किंवा अधीमध्येसुद्धा खाण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचे लाडू बनवू शकता. मी तुम्हाला इथे एक लाडू तोडूनसुद्धा दाखवते की अगदी किती मऊसूत लाडू आपले तयार झालेत. अगदी तुमच्या घरी म्हातारे आजी आजोबा असतील ते सुद्धा हे लाडू उत्तमरित्या खाऊ शकतील, इतके मऊसूत लाडू आपले तयार होतात. अगदी जिभेवर ठेवताच विरघळतो हा लाडू. फक्त रवा घेताना 0 नंबरचा बारीक रवा लाडवासाठी वापरायचा, म्हणजे लाडू छान होतात. तुम्हीसुद्धा या दिवाळीला अशा पद्धतीचे पाकातले रवा लाडू नक्कीच बनवून बघा. व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच अजून एका अशा छानशा फराळी रेसिपीमध्ये. धन्यवाद.